वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मा मुरारिस्य पुरान्तकारि भानुशशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च निराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त. आजपासून एक नवीन नक्षत्रांची मालिका. तुम्हाला मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं त्याप्रमाणे जुलैमधल्या पहिल्या गुरुवारी पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र आणि 27व्या गुरुवारी रेवती हे नक्षत्र. असं 27 गुरुवारी 27 नक्षत्रांबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला आवाहन करतो की जे आमच्या चॅनेलवर हा व्हिडिओ बघत आहेत आणि अजून आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतो की कृपया चॅनेल सबस्क्राईब करा. ह्यापेक्षा उत्तम छान एकापेक्षा एक छान असे व्हिडिओ तुम्हाला ह्यापुढे आमच्या चॅनेलवर बघायला मिळणार आहेत. आणि विनंती करतो की ज्यांचं अश्विनी नक्षत्र आहे त्यांनी श्री गुरुदेव दत्त हे कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते तुम्हाला पटतं आहे का ह्याबाबतही कमेंट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अश्विनी ते रेवती ह्या 27 नक्षत्र मालिकेतील पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र. अश्विनी नक्षत्र म्हणजे देववैद्यांचं नक्षत्र मानलं जातं. वेग, उपचार आणि नव्या सुरुवातीचं रहस्य म्हणून देखील हे प्रसिद्ध आहे. जन्माच्या क्षणापासूनच प्रत्येक व्यक्तीवर एखाद्या नक्षत्राचा प्रभाव हा असतोच. पण तुम्हाला माहिती आहे का, एक असे नक्षत्र आहे की ज्याला वेदांमध्ये देवतांचा वैद्य अशी ओळख मिळाली आहे. असे हे नक्षत्र आहे जे मृतपाय स्थितीमधून देखील नवजीवन देण्याचे प्रतीक मानले जाते आणि ते नक्षत्र म्हणजे अश्विनी नक्षत्र होय. जर तुमचा जन्म अश्विनी नक्षत्रात झाला असेल किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म अश्विनी नक्षत्रावर झाला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अश्विनी नक्षत्राची अशी वैशिष्ट्य की जी बहुतेक लोकांना माहिती असतीलच असं नाही. अश्विनी नक्षत्र म्हणजे काय त्याबाबत आपण सुरुवात करूया. तर वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र म्हणजे अश्विनी नक्षत्र होय. त्यामुळे ह्याला संपूर्ण नक्षत्रमालेचा प्रारंभबिंदू मानले जाते. हे नक्षत्र मेष राशीच्या 0° ते 13° 20 ह्या भागामध्ये स्थिरावलेले आहे. अश्विनी ह्या शब्दाचा अर्थ घोड्याशी संबंधित असा होतो. या नक्षत्राचे प्रतीक म्हणजे घोड्याचे मस्तक आहे. घोडा म्हणजे वेग, चैतन्य, धैर्य आणि पुढे जाण्याची वृत्ती. आणि म्हणूनच ह्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये जीवनात झपाट्याने प्रगती करण्याची नैसर्गिक प्रेरणा दिसून येते. आता ह्या नक्षत्राचे अधिदेवता कोण आहेत तर अश्विनी कुमार. अश्विनी नक्षत्राच्या अधिदेवता म्हणजे अश्विनी कुमार हे वैदिक ग्रंथानुसार देवतांचे वैद्य मानले जातात. ते उपचार, आरोग्य, पुनरुज्जीवन आणि नवजीवन ह्याचे प्रतीक आहेत. पुराणामध्ये ऋषी च्यवन यांना पुन्हा तारुण्य प्राप्त करून देण्याची कथा प्रसिद्ध आहे. ज्यांच्या नावावरनं च्यवनप्राश प्रसिद्ध आहे तेच हे ऋषी च्यवन. त्या कथेमुळे अश्विनी नक्षत्राचा संबंध उपचार, पुनर्निर्माण आणि जीवनशक्ती ह्याच्याशी जोडला जातो. आता या नक्षत्राचा स्वामी कोण आहे? नवग्रहांपैकी केतू हा ग्रह ह्या अश्विनी नक्षत्राचा स्वामी आहे. केतू हा केवळ वैराग्याचा ग्रह नसून अंतर्ज्ञान, आध्यात्मिक जागृती, संशोधन, सूक्ष्म निरीक्षण आणि कर्मफल यांचाही कारक केतू ग्रह मानला जातो. म्हणूनच अश्विनी नक्षत्रातील व्यक्ती अनेकदा इतरांना पटकन समजून घेतात. त्यांना नवीन मार्ग शोधणे, समस्यांवर अनोखे उपाय शोधणे आणि संकटकाली शांत राहणे सहज जमतं. अश्विनी नक्षत्राचा हे एक चांगला सद्गुण आहे. आता अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असतं ते बघूया. तर अश्विनी नक्षत्रातील जन्मलेल्या व्यक्ती नेहमी उत्साही असतात, जलद निर्णय घेतात, कुठलाही निर्णय घेताना पटकन घेतात, संकटांना कधीही घाबरत नाहीत, संकटांना न डगमगता संकटांना सामोरे जातात, दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात, नवीन कल्पना पटकन स्वीकारतात, त्यामुळे स्वतःला कायम अपडेट ठेवतात. नेतृत्व करण्याची क्षमता ह्यांच्यामध्ये जन्मजात असते, कारण मेष राशीतले हे नक्षत्र आहे, लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, परंतु प्रत्येक गुणाबरोबर एक सावधगिरी देखील ते बाळगतात. म्हणजेच त्यांच्याकडे प्लॅन बी कायम तयार असतो. प्लॅन ए जर समजा अपयशी ठरला तर प्लॅन बी कायम त्यांच्याकडे तयार असतो. यांची सर्वात मोठी कमजोरी देखील आहे, ती म्हणजे अतिउतावळेपणा. यांच्यामध्ये हे सगळे चांगले गुण आहेतच, पण त्याच्यावर एक आणखीन दुर्गुण आहे. दुर्गुण म्हणण्यापेक्षा
कमीपणा म्हणूया किंवा कमजोरी म्हणूया, अतिउतावळेपणा, जर ह्याच्यावर ह्यांनी विजय मिळवला तर ह्यांच्यासारखी माणसं अतिउत्तम आपल्याला बघायला मिळतात. अनेकदा विचार पूर्ण होण्यापूर्वीच हे कृती करतात आणि म्हणून अतिउतावळेपणा कधीकधी ह्यांना त्रासदायक ठरू शकतो. तेव्हा ह्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ह्यांनी प्रयत्न केला पाहिजे. योग, ध्यान, प्राणायाम ह्याचा जर त्यांनी उपयोग केला तर ह्या अतिउतावळेपणावर ते सहज विजय मिळवू शकतात. आता अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचं करिअर कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये होण्याची शक्यता अधिक असते. तर अश्विनी नक्षत्राचा संबंध हा उपचार आणि वेगाशी असल्यामुळे पुढील क्षेत्र त्यांना अनुकूल मानली जातात. कुठली? तर वैद्यकीय क्षेत्र, शल्यचिकित्सा, आयुर्वेद, पशुवैद्यक, आपत्कालीन सेवा, क्रीडा, संरक्षण सेवा, वाहन उद्योग, विमान चालन, संशोधन, योग आणि नैसर्गिक उपचार. अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावण्याची उत्तम संधी मिळू शकते, कारण त्यांच्यात ते गुण असतात. आर्थिकदृष्ट्या हे लोक नेहमी मेहनत करत असल्यामुळे चांगल्या प्रकारे पैसा कमवतात आणि पैसा कमवण्याचे नवीन नवीन मार्ग शोधण्याची क्षमता देखील त्यांच्यात असते. त्यामुळे अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती सहसा तुम्हाला गरीब दिसणार नाहीत. अपवाद हा प्रत्येक गोष्टीला असतो, पण पैसा राखून असतात, अर्थात त्यांनी तो मेहनत करून कमावलेला असतो त्यामुळे राखतात. एका दिवसात श्रीमंत होत नाहीत, परंतु पैसा कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधण्याची त्यांच्यात क्षमता असते, त्यामुळे ते श्रीमंत होतात. मात्र कधीकधी अचानक घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे अनावश्यक खर्च ह्यांच्या हातून घडतात. तेव्हा त्यांचं थोडंसं पैशाचा इनबॅलन्स, म्हणजे आवक जास्त आणि खर्चही जास्त असं होऊ शकते, किंवा आवक कमी आणि खर्च जास्त असं होऊ शकतो. तेव्हा त्यांनी नियोजनबद्ध जर खर्च केला तर ह्या गोष्टीवर देखील ते मात करू शकतात आणि उत्तम आर्थिक प्रगती साधू शकतात. आता वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया. तर ज्यांचा अश्विनी नक्षत्रावर जन्म झालेला आहे अशा व्यक्ती ह्या प्रेमळ असतात, आपल्या जोडीदाराला प्रामाणिकपणे साथ देतात, परंतु त्यांना स्वातंत्र्यप्रिय असल्यामुळे त्यांच्या स्वभावाला समजून घेणारा जीवनसाथी लाभणे महत्त्वाचं आहे. समजलं का? अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती प्रामाणिक असतात, प्रेमळ असतात, पण त्यांना तशी साथ देखील लाभणं गरजेचे आहे. आणि ती साथ जर लाभली आणि संवाद चांगला ठेवला तर वैवाहिक जीवन उत्तम आणि आनंदी राहतं. आरोग्याच्या दृष्टीने जर अश्विनी नक्षत्राचा विचार केलात तर डोकं, मेंदू, चेहरा आणि रक्ताभिसरण ह्या संबंधित त्रास अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना होऊ शकतो. ह्या त्रासापासून जर दूर राहायचं असेल तर तुम्ही नियमित किमान 20 मिनिटे व्यायाम करणं आवश्यक आहे, किमान 10 मिनिटे योगा, प्राणायाम व ध्यान करणं आवश्यक आहे. आणि संतुलित आहारामुळे तुमचं मुख्य आरोग्य चांगलं राहण्याचं बेसिक फाउंडेशन हेच आहे की तुम्ही संतुलित आहार घेतलात तर तुम्हाला आरोग्यासंबंधी कुठल्याही तक्रारी उद्भवणारच नाहीत. आणि उद्भवल्या तरी थोडंफार प्राथमिक घरगुती उपचार करून किंवा डॉक्टरकडे एकदाच जाऊन तुम्ही त्या आजारावर नियंत्रण मिळवू शकाल. त्यामुळे नियमित व्यायाम करा, योग, प्राणायाम, ध्यान किमान 10 मिनिटं रोज करा आणि संतुलित आहार घ्या. आध्यात्मिकदृष्ट्या जर अश्विनी नक्षत्राचा विचार करायचा असेल तर अनेकांना असं वाटतं की अश्विनी नक्षत्र म्हणजे फक्त वेग, पण तसं नाही आहे. वैदिक दृष्टिकोनातून वेग ह्याचा खरा अर्थ आहे नवीन सुरुवात. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उभं राहण्याची शक्ती ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींमध्ये जन्मजात असते. म्हणूनच अश्विनी नक्षत्राला पुनर्जन्माची ऊर्जा असेही प्रतिकात्मक स्वरूपात त्याचं वर्णन केलेलं आहे. आता शास्त्रीय माहिती जी तुम्हाला कदाचित नसेल, प्राचीन ग्रंथामध्ये जी दुर्मिळ शास्त्रीय माहिती आहे त्याबाबत आपण अश्विनी नक्षत्राबद्दल बोलूया. तर प्राचीन मुहूर्त ग्रंथांमध्ये अश्विनी नक्षत्राला क्षिप्र म्हणजे जलद फल देणारे असे नक्षत्र म्हटलेलं आहे. क्षिप्र ही संज्ञा आहे. यामुळे काही पारंपरिक ज्योतिषीय मतांनुसार खालील कामासाठी हे अश्विनी नक्षत्र म्हणजे चंद्र नक्षत्र ज्या दिवशी अश्विनी नक्षत्र असेल त्या दिवशी तुम्ही खालील गोष्टी केल्यास तुम्हाला यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे नवीन व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी करा.
प्रवासाची सुरुवात करायची असेल तर अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी करा. आता मी कुठल्या प्रवासाबद्दल बोलतो आहे, 2 तासाचा, 4 तासाचा, 8 तासाचा, 24 तासाचा नाही. तुम्हाला परदेशवारी करायची असेल किंवा तुम्हाला लॉंग रूटला जायचं असेल फिरायला, 8-15 दिवस तुम्हाला फिरायला जायचं आहे, तर त्या प्रवासाची सुरुवात तुम्ही अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी करा. म्हणजे प्रवासातनं तुम्हाला खूप चांगल्या संधी मिळतील आणि तो प्रवास तुम्हाला सुखकारक पण होईल. औषधोपचार म्हणजे एखाद्या औषधाची सुरुवात तुम्हाला औषध घेण्यासाठी सुरुवात करायची असेल. आता इथे पण हेच सांगतोय तुम्हाला, तापासाठी गोळी दिली आहे तर त्याच्यासाठी अश्विनी नक्षत्र बघू नका. परंतु तुम्हाला एखाद्या आजारासाठी 1 महिना आयुर्वेदिक औषध घ्यायचं किंवा 1 वर्षभर एखादी ट्रीटमेंट तुम्हाला करायची आहे तर त्याची सुरुवात ज्या दिवशी अश्विनी नक्षत्र आहे त्या दिवशी करा. नक्कीच तुम्हाला त्या औषधाचा योग्य लाभ मिळेल. नवीन शिक्षण सुरू करायचे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एखादा अभ्यासक्रम 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, वर्षाचा सुरू करायचा आहे, एखादाचा कोर्स सुरू करायचा आहे आणि तिथे तुम्हाला अशी संधी आहे की तुम्ही म्हणाल त्या दिवशी तो कोर्स तुम्ही सुरू करू शकता, तर त्या दिवशी अश्विनी नक्षत्र आहे त्या दिवशी तो कोर्स सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यातून अधिक चांगलं आणि लोकांपेक्षा वेगळं उदात्त दृष्टिकोन असलेलं शिकायला मिळेल. वाहन खरेदीसाठी हे नक्षत्र उत्तम आहे, कारण ह्याचं अश्विनी नक्षत्राचा लोगो, अश्विनी नक्षत्राचं चिन्हच आहे मुळी घोडा, आणि वाहन म्हटल्यानंतर वेग आलाच. त्यामुळे वाहन खरेदी करताना देखील हे नक्षत्र तुम्ही बघून जर वाहन खरेदी केलीत तर तुम्हाला नक्कीच चांगलं वाहन सौख्य तुम्ही प्राप्त करू शकाल. शुभ संकल्प करायचा असेल, एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायची असेल, सुरुवात करायची आहे पण होतच नाही सुरुवात, तर अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही शुभ संकल्प करा आणि त्या संकल्पाची सुरुवात करा. नक्कीच तुम्ही प्रगतीपथावर जाल. आता ह्या उलट प्रत्येक कार्यासाठी म्हणजे सार्वत्रिक कार्यासाठी हे नक्षत्र शुभ असते असे नाही. अंतिम मुहूर्त ठरवताना मात्र हे नक्षत्राबाबत सांगितलं, पण त्याच्या जोडीला तिथी, वार, योग आणि करण पंचांगाची जी 5 अंग आहेत त्याच्यातलं एक अंग नक्षत्र अश्विनी आहे. पण बाकीची ज्या 4 अंग आहेत त्या दिवशी तिथी कोणती आहे, वार कोणता आहे, योग कोणता आहे, करण कोणता आहे, ही पंचांगाची बाकीची 4 अंग देखील त्याला सपोर्टेड असली पाहिजे. तर नक्कीच अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी केलेल्या कार्यात तुम्हाला फलप्राप्ती चांगली मिळू शकते. आता ह्या नक्षत्राचे पारंपरिक गुण काय आहेत ते बघूया. तर हे नक्षत्रमालेतील क्रमांक 1चं नक्षत्र आहे. मेष राशीत येणारं हे नक्षत्र आहे. ह्याचा ग्रह म्हणजे ह्या नक्षत्राचा ग्रह आहे केतूचं नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राची अधिदेवता आहे अश्विनी कुमार. प्रतीक आहे घोड्याचं मस्तक. गण आहे देवगणी नक्षत्र आहे. नाडी आहे आद्य. 3 प्रकारच्या नाड्या असतात, आद्य, मध्य, अंत. त्यातलं अश्विनी नक्षत्राची नाडी आहे आद्य नाडी. आणि योनी आहे घोडा, म्हणजे ज्याच्यावरनं आपली प्रजनन क्षमता बघितली जाते, सेक्शुअल पॉवर बघितली जाते, त्याच्यामध्ये योनी आहे घोडा. योनी ही त्या संदर्भात असते. या संदर्भात पण देखील पुढे व्हिडिओ येणार आहे, तुम्ही पुढे बघालच. पारंपरिक उपाय काय, तर ज्यांचा जन्म हा अश्विनी नक्षत्रावर झाला आहे त्यांना जर संबंधित ग्रहदोष असतील तर योग्य ज्योतिष सल्ल्यानुसार त्याचे उपाय तुम्ही करू शकता. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही उपासना सांगणार आहे, त्याचा देखील तुम्हाला उपयोग होईल. तर सामान्यतः अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांसाठी आध्यात्मिक साधना कोणती केली पाहिजे, तर सर्वात पहिली म्हणजे भगवान श्री गणेशाची उपासना तुम्ही करा. मग गणेशाची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्हाला गणपती स्तोत्र येत असेल, नारद मुनी रचले ते तुम्ही म्हणू शकता, अथर्वशीर्ष म्हणू शकता, किंवा गणपतीची अनेक स्तोत्र आहेत त्यातलं कुठलंही स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. अश्विनी कुमार म्हणजे ह्या नक्षत्राची जी अधिदेवता आहे त्यांचं तुम्ही स्मरण करू शकता. श्री अश्विनी कुमाराय नमो नमः हा जप तुम्ही रोज 108 वेळा करू शकता. केतू मंत्र जो आहे म्हणजे नवग्रहांचं जे व्यासांनी रचलेलं स्तोत्र आहे त्याच्यातील केतू मंत्र, पलाश पुष्पसंकाशम तारकाग्रहमस्तकम रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतुम प्रणमाम्यम, ह्या जपाचा म्हणजे ह्या मंत्राचा तुम्ही रोज 108 जप करू शकता. गरजू रुग्णांना औषधांची मदत करणं हा देखील अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांसाठी एक उपाय चांगला ठरू शकतो. तेव्हा त्या बाबतीतही तुम्हाला विचार करायला हरकत नाही. पशुसेवा करा म्हणजे गोमाता तिची सेवा करा. विशेषतः घोडा आणि सर्व प्राणीमात्रांविषयी भूतदया दाखवा, करुणाभाव दाखवा. त्यानं घरी येऊन पाळणं शक्य नाही, घोडा काय घरी ठेवणं शक्य नाही आहे, परंतु एखाद्या ठिकाणी जर अस्सल घोडा तुम्हाला दिसला तर त्याच्या पाठीवरून तुम्ही हात फिरवू शकता. 2 मिनटं
त्याच्याकडे बघू शकता, तरी देखील त्याचा चांगला परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक गोष्टींवर होऊ शकतो. हे उपाय अश्विनी नक्षत्रासाठी शुभ मानले जातात. आता ह्यातून एकंदर आत्तापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली त्याच्यातला निष्कर्ष थोडक्यात म्हणजे एक संदेश तुम्हाला सांगतो की अश्विनी नक्षत्र आपल्याला एक मोठा संदेश देतं. जीवनात कितीही संकट आली, कितीही अपयश आलं तरी पुन्हा सुरुवात करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते आणि त्याच्यामध्ये अश्विनी नक्षत्र हे महत्त्वाचं मानलं जातं. वेग महत्त्वाचा आहे, पण त्यातून महत्त्वाचा आहे योग्य दिशा. योग्य दिशेने केलेला प्रवास हा महत्त्वाचा ठरतो. जर तुमचे जन्म नक्षत्र अश्विनी असेल तर तुमच्यामध्ये नवसंजीवनी, उपचार, नेतृत्व, संकटावर मात करण्याची विलक्षण क्षमता ही दडलेली असू शकते. ती तुम्ही डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता उपासना आवश्यक आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे जन्म नक्षत्र कोणते आहे. चला तर मग पुढील भागात भेटूया. भरणी नक्षत्राचा बाबत माहिती घेऊन येणार आहे. श्री गुरुदेव दत्त.